Hello everyone, welcome to my channel Maths is so simple, so easy. Myself Ashwini Wankhedkar, I am a professor of mathematics in KR Kotkar Junior College. चला तर विद्यार्थ्यांना आपण 12वी मधला सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट असलेला आणि घाबरवणारा चॅप्टर शिकतोय तो म्हणजे डिफरन्शिएशन. तर आपण डिफरन्शिएशनचे मागचे काही व्हिडिओ तुम्ही पाहिलेलेच असणार आहेत. ओके, त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले डेरिव्हेटिव्ह काय असतो, डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्हमध्ये काय फरक असतो, डेरिव्हेटिव्ह कशाने डिनोट केला जातो, डेरिव्हेटिव्ह कशावर अप्लाय केला जातो, त्याचे बेसिक फॉर्म्युले काय आहे, फंक्शन कोणकोणत्या प्रकारचे असतात आणि कोणते फॉर्म्युले कसे वापरायचे, त्याच्यावरचे फुल व्हिडिओ पूर्ण व्हिडिओमध्ये किंवा पूर्ण चॅप्टरमध्ये तुमचे किती पॉईंट्स आहेत, तुम्हाला किती एक्झॅक्ट चॅप्टर लेंथी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. जर तुम्ही त्या पाहिल्या नसतील तर मागचे व्हिडिओ क्लिअर करा, ते बघा आणि मग तुम्हाला ते समजून जाईल. आणि जरही नाही पाहिलेले असतील तरी तुम्ही आज जर व्यवस्थित लक्ष दिलं तरी आज तुमचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह मधला कंपोसाइट फंक्शन हा नक्कीच क्लिअर होऊन जाईल. ओके, पण त्याच्यासाठी फक्त माझी एक रिक्वेस्ट आहे, जे आपण बेसिक फॉर्म्युले घेतलेले त्यांची वही किंवा तुम्ही जिथं लिहिलेले असणार आहे ते समोर घेऊन बसा. म्हणजे नाही घेतले तरी चालतील, पण घेतले तर तुम्हाला फॉर्म्युले बघायला मिळाले तर पटापट सोपे जाईल. ओके, चला तर मग आपण त्याच्या पुढच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. डेरिव्हेटिव्ह मधला फर्स्ट टॉपिक, इम्पॉर्टंट टॉपिक, तो म्हणजे कंपोसाइट फंक्शन्स. कशाचे फंक्शन डेरिव्हेटिव्ह काढायचे आपल्याला? कंपोसाइट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढायचे. मग कंपोसाइट फंक्शन म्हणजे काय? मी सांगितलं होतं, मग लास्ट व्हिडिओमध्ये बोलली होते मी की मुलीची मुलगी, मुलाचा मुलगा, त्याचा मुलगा म्हणजे हे काय जनरेशन आहे. तसंच फंक्शनचं जनरेशन म्हणजे फंक्शनमध्ये फंक्शन असलं तर त्याला आपण काय म्हणतो? कंपोसाइट फंक्शन म्हणतो. मग फॉर एक्झाम्पल कसं घेता येणार? सपोज साइन ऑफ टॅन ऑफ 3x. काय एक्झाम्पल घेतलेले? फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ, काय करायचं मला? d/dx. कशाचा काढायला लावलेला आहे? साइन ऑफ टॅन ऑफ 3x म्हणजे साइनचं पण डेरिव्हेटिव्ह काढा, मग टॅनचा पण डेरिव्हेटिव्ह काढा, मग 3x चा पण डेरिव्हेटिव्ह काढा. म्हणजे साइनच्या फंक्शनमध्ये टॅन आहे, टॅनच्या फंक्शनमध्ये 3x आहे आणि मग ह्या तिघांचे आपल्याला किंवा हे सगळ्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायला लावला. ओके, मग हे जे डेरिव्हेटिव्ह कसे काढायचे किंवा हे कसं ओळखायचं? हे फंक्शनमध्ये फंक्शन दिसतंय आणि फंक्शनमध्ये फंक्शन असलं म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? कंपोसाइट फंक्शन. मग हे एक्झाम्पल कशाचं झालं? कंपोसाइट फंक्शनचं झालं. मग हे सोडवायचं कसं? तर मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगते कसं सोडवायचं. पहिल्यांदा जो असतो तो सोडवायचा, म्हणजे बाहेरचं जे फंक्शन असतं ते सोडवायचं, मग हे फंक्शन सोडवायचं आणि मग हे फंक्शन सोडवायचं असतं. ओके, मग एक्झाम्पल सोडवताना टोटल फंक्शन्स किती आलेले आहेत, ते कसे सोडवायचे हे आपण समजून घेणार आहोत एक्झाम्पलच्या रूपामध्ये. काही एक्झाम्पल्स, 2 एक्झाम्पल मी तुमचे घेणार आहे, पण मात्र मला गॅरंटी आहे ते 2 एक्झाम्पल तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला पूर्ण एक्सरसाइज दिलेली कंपोसाइट फंक्शनवरची बुक्समध्ये, टेक्स्टबुकमध्ये तुमच्या ते पूर्ण सॉल्व्ह करता तुम्हाला येईल किंवा ते अटेम्प्ट तरी तुम्ही नक्कीच करू शकाल. चला तर मग आपण पहिलं एक्झाम्पल कंपोसाइट फंक्शनचं बघूया. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin raised to 5 into log x. बघा काय एक्झाम्पल आहे? फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा? d/dx. कशाचा काढायचा आहे? साइन रेस टू काय सांगितलेले तुम्हाला? 5. साइन रेस टू 5 इनटू लॉग ऑफ x. याचा आपल्याला काय काढायचं आहे? डेरिव्हेटिव्ह. मग आता सगळ्यात पहिले आपल्याला काय बघायचं? हे कंपोसाइट फंक्शन का आहे, का बरं आहे? साइन मध्ये काय दिलेले? लॉग x. मग आता पहिल्यांदा आपल्याला याच्यामध्ये कोणते कोणते फंक्शन्स हे आपण बघूया. बघा नीट लक्ष द्या. साइनच्या रेसला काय आहे? पॉवर आहे. काय आहे? पॉवर. साइन लॉग एक्स, याला जर आपण एक्स मानलं तर हा 5 काय झाला? त्याची पॉवर झाली. मग आपल्याला पॉवर म्हटलं की मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितला होता. कोणता सांगितला होता? x रेस टू n. मग जर आपण साइन लॉग एक्स ला x मानला तर रेस टू 5 म्हणजे आपल्याकडे कोणती फंक्शन आलं? x रेस टू n. याचा फॉर्म्युला आपला 1 नंबरचा फॉर्म्युला होता, सगळ्यांना आठवतच असेल. ओके, समजलं? मग पहिलं फंक्शन कोणतं याच्यामध्ये इन्क्लूड झालेलं? x रेस टू n. दुसरं फंक्शन कोणतं आहे? जर मी लॉग एक्स ला x मानला तर साइन x. जर मी लॉग एक्स ला x मानला तर दुसरं फंक्शन काय येणार आहे माझं? साइन x. आणि जर लॉग एक्स म्हणजे अजून एक फंक्शन आहे, त्याच्यामध्ये कोणतं फंक्शन आहे? लॉग एक्स. मग ह्या पूर्ण याच्यामध्ये किंवा दिलेल्या एक्झाम्पल मध्ये आपले टोटल किती फंक्शन्स आले विद्यार्थ्यांना? 3 फंक्शन आले. कोणते कोणते? x रेस टू n, sin x आणि log x.
मग आता आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर आपल्याला सगळ्यात पहिले काय माहिती पाहिजे, यांचे फॉर्म्युलेज, यांच्या डेरिव्हेटिव्ह काय येतो किंवा त्यांचा फॉर्म्युला काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. व कोणतंही कंपोसाइटचं फंक्शन, कोणतंही एक्झाम्पल तुम्हाला येऊ द्या, तुम्हाला काय करायचं आहे, त्या दिलेल्या एक्झाम्पलमध्ये टोटल फंक्शन्स किती हे पहिले शोधून काढायचे आणि मग त्या फंक्शनचा जर तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ नसतील किंवा लर्न नसतील तर शेजारी फंक्शन लिहून घ्या, त्याचे फॉर्म्युले पण पहिले लिहून घ्या आणि मग ते यूज करा जेव्हा सॉल्व्ह करू आपण तेव्हा. ओके, मग चला आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला हे 3 फॉर्म्युले दिलेले. मग हे फॉर्म्युले जर तुमच्या समोर फॉर्म्युले असतील तर व्हेरी गुड, पण नसतील तर आपण इथं लिहून घेऊ म्हणजे ते आपल्याला वाचायला सोयीस्कर जाईल. मग x⁴n चा फॉर्म्युला काय आहे, n × x⁴n - 1. ओके, x⁴n चा काय काढलेला आपण डेरिव्हेटिव्ह. sin x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे तो विद्यार्थ्यांनो cos x आणि log x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, सगळ्यांचे आता पाठ झालेच असतील 1/x. ओके, आता हे 3 फॉर्म्युले लागणार आहे, यांचा वापर करून आपल्याला काय करायचं, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. चला मग स्टार्ट करूया. बघा आता सगळ्यात पहिले मी हे काय करते, y मानून घेते. आपल्याला फक्त दिलेलं आहे y म्हणजे दिलेलं आहे किंवा फंक्शन मध्ये दिलेलं नाहीये. मग लेट, बघा मी काय करते, लेट त्या फंक्शनला काहीतरी नाव देऊन घेते. जसं मी तुम्हाला सांगितलं माझं नाव अश्विनी आहे किंवा तुम्हाला घरात नाव दिलेलं जातं, तुम्हाला प्रत्येकाला नुसतं एक व्यक्ती म्हणून तुम्हाला ओळखता येतं का, नाही, तर तुम्हाला कशाने आवाज दिला जातो किंवा कशाने ओळखलं जातं, तुमच्या नावाने ओळखलं जातं. तसंच आपण पहिल्याला काय ना इथं नाव दिलेलं नाहीये म्हणून आपण त्याला काय मानून घेणार आहे, y. मग लेट y = काय येते विद्यार्थ्यांना आपलं sin raised to 5 × log x. आपलं काय झालं, फंक्शन झालं. आता आपल्याला याचा काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मग नेहमीप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये आपण 10 एक्झाम्पल्स घेतलेले होते. कोणते कोणते होते ते एक्झाम्पल्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x. त्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपण ही वर्ड लिहिलेली होती. काय लिहिली होती, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x. नेहमी लक्षात ठेवा, इकडं जे असतं ते डिफरन्शिएट होत असतं इकडच्या व्हेरिएबल सोबत. इकडं जे असतं ते डिफरन्शिएट होत असतं इकडच्या व्हेरिएबल सोबत. सपोज तुम्हाला y = sin z दिलंय, y = काय दिलेलं आहे, sin z. डेरिव्हेटिव्हचा आपला फॉर्म्युला काय आहे किंवा डिनोशन काय करतो आपण, d/dx. पण इकडे केव्हा विथ रिस्पेक्टिव्ह x असणार आहे, पण इथे विथ रिस्पेक्टिव्ह काय आहे, z. म्हणजे कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, y चा. मग मी डेरिव्हेटिव्ह ऑफ y पण विथ रिस्पेक्टिव्ह x च्या ऐवजी काय आहे, z. मग माझा कसं येणार आहे, डिनोशन काय येणार आहे, dy/dz. सपोज मी जर इथे लिहिलं b = cos x. आता काय होईल, डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा आहे, b चा विथ रिस्पेक्टिव्ह x चा. म्हणून माझं काय येईल, db/dx. क्लिअर झालं. व्हेरिएबल काहीही चेंज करा, नॉर्मली विथ रिस्पेक्टिव्ह एक्सच असतो, इकडे एक्सच असतो, इकडे वाय असतो. 99% असंच असतं. पण एखाद्या पॉईंटमध्ये किंवा एखाद्या एक्झाम्पलमध्ये जर साइन चेंज केलं, व्हेरिएबल चेंज झाला, तर हे लक्षात ठेवा, इकडचा डेरिव्हेटिव्ह निघतो विथ रिस्पेक्टिव्ह इकडच्या साईडला. ओके, इकडचे व्हेरिएबल असतं त्याच्या रेटला ते चेंज होत असतं. क्लिअर झालं सगळ्यांना. बघा मग आता आपण मेन एक्झाम्पलवर येऊया आपल्या. बघा काय लिहिलं मी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. आता हे इक्वल टू वायचा आपल्याला काय करायचा, डेरिव्हेटिव्ह, आणि याचा पण काय करायचा, आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मग वायचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, dy/dx. आता हे मी समजावून सांगितलेलं आहे तुम्हाला. dy/dx इज इक्वल टू, याचा डेरिव्हेटिव्ह काढला म्हणजे ह्या पूर्ण साइनचा पण आपल्याला काय मिळणार आहे, डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे. म्हणजे ह्या व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहिल्यावर तुमचं एक्झाम्पल कुठेही चुकणार नाही. नीट लक्ष द्या सगळ्यांनी. डेरिव्हेटिव्ह ऑफ, कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला, sin raised to 5 × log x. क्लिअर. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला y चा इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, दोघा बाजूला आपण काय केलं, डेरिव्हेटिव्ह अप्लाय केलं. ओके, आता आपल्याला इकडची बाजू काय करायची, सॉल्व्ह करायची. जेव्हा केव्हा आपला डेरिव्हेटिव्ह काढायचा असतो तेव्हा इकडची बाजू dy/dx राहते आपली मॅक्सिमम. ओके, फक्त सॉल्व्ह कुणाची कोणती बाजू करायची असते, ही बाजू आपल्याला करायची असते. बघा मग आता कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, याचा. पण याच्यामध्ये किती फंक्शन्स आहेत, हे 3 फंक्शन्स आहेत. मग आपल्याला पहिले स्टार्टिंगचा फंक्शन, मग त्याच्यामधलं फंक्शन, मग त्याच्यामधलं फंक्शन सॉल्व्ह करायचं आहे. ओके, आता 2 सेकंदासाठी किंवा आपण अज्युम करा की हा टोटल x आहे, sin × log x. हा टोटल काय आहे, x आहे. ओके, आणि मग x काय आला, 5 आला. पहिलं फंक्शन काय आहे, मॅक्सिमम आपण काय केलं, ह्या पूर्ण फंक्शनला मी काय मानून घेतलं, x मानून घेतला. मग हे पूर्ण फंक्शन x असेल तर रेस टू काय एक्झाम्पल आलं माझ्याकडे, काय मिळणार आहे मला,
एक्स रेस टू 5. हा जर एक्स मानला तर मला फंक्शन काय मिळणार आहे, एक्स रेस टू 5. मग मला पहिल्यांदा कशाचा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे किंवा काय सॉल्व करावं लागणार आहे, एक्स रेस टू 5. पण एक्स रेस टू 5 म्हणजेच कोणता फॉर्म्युला येणार आहे माझा, एक्स रेस टू एनचा. पण एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय आहे मग, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. चला करा मग मी काय करते, पहिल्यांदा हा फॉर्म्युला वापरते, एक्स रेस टू, पण माझा एक्स पहिल्यांदा काय येईल, n इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. n काय पण माझा आता 5, म्हणून मी पहिले काय लिहिला 5 इंटू काय एक्स, एक्स लिहायचा आहे, पण माझा एक्स हा पूर्ण काय आहे, माझा एक्स आहे, मग मी पूर्ण एक्स लिहा, साइन इंटू लॉग एक्स. क्लिअर झालं. रेस टू काय आहे, n मायनस 1. n मायनस 1 म्हणजे 5 मायनस 1 काय आला, 4. ओके, पण हा 4 आपल्याला कुठे लिहायचा आहे, साइनच्या डोक्यावर, कारण लॉग एक्सच्या डोक्यावर नाही लिहायचा आहे, तो आपल्याला कुठे लिहायचा आहे, 4. म्हणून मी तो 4 कुठे लिहिला, इथं. ओके, मग माझं आता काय केलं, मी याला एक्स मानला, म्हणून मला आलं एक्स रेस टू एन. त्याचा फॉर्म्युला वापरून मी फर्स्ट फंक्शनचा काय केलं, डेरिव्हेटिव्ह काढला. ओके, मग मला काय मिळाला डेरिव्हेटिव्ह, 5 इंटू साइन रेस टू 4 इंटू लॉग एक्स. पण हे स्टँडर्ड फंक्शन नाही आहे. मी तुम्हाला स्टँडर्ड फंक्शन शिकवलं होतं मागच्या याच्यामध्ये. स्टँडर्ड फंक्शन म्हणजे काय, जिथं फक्त आणि फक्त एक्स असतो त्याला आपण काय म्हणत होतो, स्टँडर्ड फंक्शन. आता माझा नुसता एक्स राहिला असता तर मी एवढं वापरलं की माझं आन्सर यायला पाहिजे होतं, पण माझा नुसता एक्स नाही आहे, एक्सला भरपूर काही आहे. ओके, मग त्यावेळेस कंपोसाइट फंक्शनचे आपण फॉर्म्युले शिकलेलो आहे. आपण काय करतो कंपोसाइट फंक्शनमध्ये, एफ ऑफ एक्सचा परत काय काढत असतो, डेरिव्हेटिव्ह काढायचा असतो. मग हा नुसता एक्स नाही का, नाही, म्हणजे ते स्टँडर्ड फंक्शन आहे का, नाही. म्हणून जो दिलेला एक्स आहे त्याचा आपल्याला परत काय काढावं लागणार आहे, डेरिव्हेटिव्ह काढावं लागणार आहे. आणि डेरिव्हेटिव्ह कंपोसाइट फॉर्म्युल्यांमध्ये आपण पाहिलं होतं, आपण काय करतो, त्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह परत काय करत असतो, मल्टिप्लाय करत असतो. म्हणून मी याच्यासोबत काय करते, मल्टिप्लाय इंटू डेरिव्हेटिव्ह. कशाचा डेरिव्हेटिव्ह, जो एक्स मानलेला असतो ना तो डेरिव्हेटिव्ह. एक्स कशाला मानलेला आपण, साइनला. म्हणून मी काय करेल, साइन ऑफ लॉग एक्स. कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतला मी परत, साइन ऑफ लॉग एक्सचा. क्लिअर झाला. म्हणजे बघा माझ्याकडे 3 फंक्शन आहे, त्याच्यापैकी पहिल्या फंक्शनचा माझा डेरिव्हेटिव्ह काढून झालेला आहे. आता मला कोणत्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, दुसऱ्या फंक्शनचा. मग हा पहिला फंक्शन झालेला आहे. आता हा फंक्शन आता याच्या समोर dy बाय dx आहे का, नाही, याचा डेरिव्हेटिव्ह निघून गेलेला आहे. मग हे शेवटपर्यंत असंच कॅरी करायचंय. आता मला सॉल्व काय करायचंय, फक्त याचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायचं. ओके, चला मग दुसऱ्या स्टेपला काय करणार आहे, हे ॲज इट इज लिहून घ्या, साइन रेस टू 4 इंटू लॉग ऑफ एक्स. पण आता मला याचा काय काढायचा, डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ओके, मग आता तुम्हाला काय मानावं लागणार आहे, परत एक्स मानावं लागणार आहे. मग आता 2 सेकंदासाठी कोणता फॉर्म्युला आपल्याकडे किंवा कोणतं फंक्शन आहे आता, साइन एक्स. साइन एक्स म्हणजे माझा एक्स कशाला मानणार आहे मी आता, लॉग एक्स. कशाला मानणार आहे, लॉग एक्सला. आणि मग सॉल्व करणार आहे. म्हणजे आता मी जर याला एक्स मानला तर माझ्याकडे फंक्शन काय आलं, साइन एक्स. ओके, पण साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस एक्स. लिहा मग, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, कॉस एक्स. पण एक्स काय आहे माझा, लॉग एक्स. नुसता एक्स आहे का, नाही, एक्स काय आहे माझा, लॉग एक्स. म्हणून मी इथं काय लिहिलं, कॉस ऑफ लॉग एक्स. क्लिअर झाला. पण नुसता एक्स आहे का, नाही, म्हणजे एक्स हा स्टँडर्ड फंक्शन आहे का, नाही, अजूनही तो एक्स काय, नुसता एक्स नाहीये, स्टँडर्ड फंक्शन नाही अजून. म्हणजे त्याचा आपल्याला परत डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करावा लागणार आहे. मग आपण काय करतो, मल्टिप्लाय कशाचा डेरिव्हेटिव्ह करतो, एक्सचा. पण आता माझा इथे एक्स काय होता, हा होता, म्हणून मी त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय केला. पण इथे एक्स काय, लॉग एक्स. म्हणजे मी डेरिव्हेटिव्ह कशाचा मल्टिप्लाय करणार आहे, लॉग एक्सचा. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. क्लिअर झालं. म्हणजे आता आपण हा दुसऱ्याचा पण काय काढलेला, डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. बघा, हा पहिला फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला एक्स रेस टू एनचा. हा दुसरा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला साइन एक्सचा. आता आपला तिसरा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे लॉग एक्सचा. मग डेरिव्हेटिव्ह फक्त इथं दिसतोय, इकडे कुठे dy बाय dx दिसतोय का, नाही. म्हणजे आपला हे सॉल्व झालेलं आहे. याला फक्त आपल्याला खाली काय करायचं आहे, कॅरी करायचं आहे. बघा मग नीट लक्ष द्या, 5 इंटू साइन रेस टू 4 इंटू लॉग एक्स इंटू कॉस ऑफ लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. आता लॉग एक्स नुसता एक्स आहे, लॉग एक्सचा डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याकडं. त्याच्यामुळे आता हा काय झाला, स्टँडर्ड फंक्शन झालेले. आणि स्टँडर्ड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय, 1/x. म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय निघाला, 1/x.
आता आपला तिसऱ्या फंक्शनचा पण डेरिव्हेटिव्ह झाला आणि ह्या ओळीमधून आता लास्ट लाईनमध्ये आपला बघा याच्यामध्ये इथं डेरिव्हेटिव्ह होता म्हणजे फर्स्ट फंक्शनचा, नंतर इथं डेरिव्हेटिव्ह होता म्हणजे सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला, इथं डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपण थर्ड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला. आता ही जी लाईन आपली आलेली त्याच्यामध्ये dy dx कुठे दिसतंय का तुम्हाला? नाही. म्हणजे आता आपले सगळे डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह झालेले आहेत आणि हेच तुमचं काय आहे? आन्सर आहे. फक्त लिहिताना कसं लिहाल मग? dy dx इज इक्वल टू 5 इंटू, आता बघा हा एक्स आपण फक्त सिम्प्लिफाय करतो, नाही केलं तरी चालणार आहे. हे सगळं मल्टिप्लिकेशनला आहे म्हणून 1/x आपण इकडे पण लिहू शकतो 5/x. काय लिहू शकतो आपण? 5/x. काय उरलं मग माझं? sin raised to 4 इंटू log x इंटू cos of log x. आणि हेच काय आहे तुमचं, कारण आता सगळे डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह झालेले म्हणून माझा डेरिव्हेटिव्ह काय आला? बघा समजलं सगळ्यांना? कंपोसाइट फंक्शनचं मी पहिलं एक्झाम्पल घेतलेलं आहे, पण हे जर तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित कळालं असेल, समजलं असेल तरच तुम्ही कंपोसाइट फंक्शनचे सगळे एक्झाम्पल सोडवू शकता, स्वतः अटेम्प्ट करू शकता, स्वतः ट्राय करू शकतात. आणि मग तुम्हाला फॉर्म्युले जरी पाठ नसतील तरी तुम्हाला काय करायचे, दिलेल्या फंक्शनमध्ये फक्त कोणते फंक्शन्स आपल्याला यूज करायचे, दिलेल्या एक्झाम्पलमध्ये कोणते फंक्शन झाले त्याचे फॉर्म्युले तुम्ही लिहून घ्या आणि मग अटेम्प्ट केलं तरी तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. फक्त विद्यार्थ्यांनो याच्यात महत्त्वाचं असतं ते तुमचं रायटिंग स्किल. का महत्त्वाचं असतं? बघा मी हे जे कॅरी करते ना, जर याच्यापेक्षा अजून 2-3 फंक्शन जर मी याच्यामध्ये ॲड केलं तर माझं ही लाईन आहे ना लेंदी होत जाणार आहे आणि तुमची नोटबुक तेवढी लेंदी नसते. मग तुम्हाला लिहिताना स्टेप बाय स्टेप कसं लिहितात हे खूप महत्त्वाचं असतं. जर तुमचं लिहिताना खिचडी वाटायला लागली तर तपासणाऱ्याला पण प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि तुम्ही काय लिहिता तुम्ही कन्फ्यूज होऊन जातात. म्हणून पहिलं जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर आपण कशाचा डेरिव्हेटिव्ह काढलाय, कशाला बोलतोय. आता बघा तुम्हाला इथं समजतंय आपण याला x मानलाय, याला x मानलाय, नंतर याला x मानलाय. हे जर स्टेप बाय स्टेप डोकं शांत ठेवून तुम्ही सोडवलं तर मला नाही वाटत डेरिव्हेटिव्हचा तुमचा कोणतंही एक्झाम्पल चुकवू शकतं. अजून क्लिअर करण्यासाठी आपण अजून एक एक्झाम्पल घेणार आहोत. चला बघूया. चला आपण आता एक सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत. याच्यात खूप जास्त फंक्शन्स घेतलेले आहेत पण नीट लक्ष द्या, तुम्हाला समजेल. आणि प्लीज समजत असेल तर मला कमेंटमध्ये रिप्लाय करा जेणेकरून मला पण प्रोत्साहन मिळेल, नवीन नवीन एक्झाम्पल्स घेता येईल, तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ टाकता येईल. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर विद्यार्थ्यांना आपण सेकंड एक्झाम्पल आता बघणार आहोत. बघा काय दिलेलं एक्झाम्पल, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग इन ऑफ किंवा लॉग ऑफ एक्स इंटू काय दिलेलं आहे e⁻x². ओके, काय एक्झाम्पल आहे, लॉग मध्ये काय दिलेलं आहे सेक मध्ये काय दिलेलं आहे e⁻x². मग आता आपल्या मागच्या एक्झाम्पल सारखीच प्रोसेस आपल्याला करायची. पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ह्या एक्झाम्पल मध्ये कोणते कोणते फंक्शन्स आलेले. चला मग आपण फाइंड करू एक्झाम्पल मध्ये कोणते कोणते फंक्शन आहेत. बघा तुम्हाला लगेच क्लिअर देते, लॉग म्हणजे लॉग एक्स, याला जर मी एक्स मांडला तर हा काय झाला लॉग एक्स. मग पहिलं फंक्शन कोणतं आलेलं आहे आपलं लॉग ऑफ एक्स. ओके, दुसरं फंक्शन काय सेक, याला जर मी एक्स मानला तर हा काय होईल सेक एक्स. मग दुसरं फंक्शन काय आलेलं आहे माझं सेक एक्स. e⁻x वरचा यायचं मी x² ला x मानला तर हा काय झाला e⁻x. म्हणजे तिसरं फंक्शन कोणतं इन्क्लूड आहे याच्यामध्ये e⁻x. आणि x² म्हणजे x⁻n. क्लिअर झाले. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये आपल्या टोटल किती फंक्शन्स आलेले, 4 फंक्शन्स आहेत. म्हणजे आपल्याला या 4 फंक्शनचे काय वापरावे लागणार आहे, त्याचे फॉर्म्युलेज वापरावे लागणार आहे. बाकी कोणतेही फॉर्म्युले याच्यामध्ये लागणार नाही. जेवढे फंक्शन आहेत त्याचेच फॉर्म्युले आपल्याला लागणार आहेत. ओके, मग याचे फॉर्म्युले आपल्याला लागणार आहे. मग ते पार्ट असतील तर व्हेरी गुड, पार्ट नसतील तर आपण इथं सॉल्व्ह करून घेऊ किंवा तुमच्यासमोर मी लिहून ठेवते. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण आत्ताच पाहिला काय 1/x. कशाचे फॉर्म्युले dy/dx. सगळ्यांचे काय आहे डेरिव्हेटिव्ह dy/dx. ओके, बघा सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो सेक x इंटू टॅन एक्स. e⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो e⁻x ॲज इट इज. आणि x⁻n चा डेरिव्हेटिव्ह आत्ताच पाहिला n इंटू x⁻n-1. बस विद्यार्थ्यांना तुमच्याकडे फॉर्म्युले नसतील, नुसतं डायरेक्ट लक्ष दिलं तरी तुम्हाला एवढे फॉर्म्युले समोर दिसतात. याचा वापर करून आपल्याला फक्त सॉल्व्ह करायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा याचा डेरिव्हेटिव्ह, मग याचा डेरिव्हेटिव्ह, मग याचा आणि मग याचा. फक्त लिहिताना स्टेप वाईज व्यवस्थित लिहायचं, डोकं शांत ठेवायचं. चला सॉल्व्ह करूयात. लक्ष द्या सगळ्यांनी.
तुम्हाला सगळ्यांना हे एक्झाम्पल जर नीट लक्ष दिलं तर कंपोसाइट फंक्शनची जी पूर्ण मोठी एक्सरसाइज दिलेली आहे टेक्स्टबुकमध्ये ती नक्की अटेम्प्ट करता येईल. ओके, बघा मग डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. पहिल्यांदा सगळ्यात काय करणार, लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर. काय म्हणलं मी याला, काय y म्हणलं. ओके, आता मला काय करायचंय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y इकडे x इकडे म्हणजे माझं काय येईल, dy बाय dx. याचा अर्थ काय होता, y डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके, आता याचा डेरिव्हेटिव्ह, कशाचा डेरिव्हेटिव्ह काढला, y चा. म्हणजे मला दोघांकडे मी काय अप्लाय करते, डेरिव्हेटिव्ह. इकडे y चा डेरिव्हेटिव्ह काढला dy बाय dx, याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागणार आहे. लिहिताना स्टेप वाईज लिहा कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, ह्या पूर्ण टर्मचा. बघा मग लॉग ऑफ सेक इंटू ई रेस टू एक्स चा स्क्वेअर. क्लिअर. आता आपण एक एक फंक्शन करूया. आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचा कशाचा, लॉगचा. पण मग माझा एक्स काय लॉगसाठी, बघा मी जर हा लॉग म्हटला तर हा माझा पूर्ण काय झाला, एक्स झाला. सध्याच्या अंडरलाईन हे जेवढं आहे रेड पेनचं त्याला मी काय मानते, एक्स मानते. म्हणजे माझं फंक्शन काय झालं, लॉग एक्स. मला कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, लॉग एक्सचा. पण लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/x. मग काढा 1/x. हा एक्स आहे, एक्स काय मग माझा सेक इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर. ओके, आता पण नुसता एक्स आहे का, हा नुसता एक्स आला असता तर इथं डेरिव्हेटिव्ह संपला असता. पण स्टँडर्ड फंक्शन नाही आहे म्हणून मला परत एक्सचा काय करावा लागणार आहे, डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करावा लागणार आहे. म्हणून मी काय करते, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. काय एक्सची व्हॅल्यू मग माझी, सेक इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर. क्लिअर झालं. आता लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह झाला. आता कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. म्हणजे पहिलं फंक्शन आपलं संपलंय. पहिल्याला आपण याला एक्स मानलं. मग आता इथून डेरिव्हेटिव्ह झाला म्हणजे आपल्याला हे काय करायचं, फक्त कॅरी करायचं. करा मग 1/सेक इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर. आता विद्यार्थ्यांना कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला, याचा. मग माझ्याकडे फंक्शन कोणते आपल्याला माहिती, सेक एक्स. म्हणजे माझा एक्स कशाला मानणार आहे मी आता, पूर्ण याला मानणार आहे. मग याला जर मी एक्स मानलं तर माझं फंक्शन काय झालं, सेक एक्स. मग मला सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. बघा डेरिव्हेटिव्ह काय आहे मग सेक एक्सचा, सेक एक्स इंटू टॅन एक्स. लिहा मग फॉर्म्युले व्यवस्थित अप्लाय करायचे. सेक एक्स इंटू टॅन एक्स काय येईल मग इथं, सेक एक्स. पण एक्स काय आहे माझा, ई रेस टू एक्सचा स्क्वेअर इंटू टॅन एक्स. पण एक्स काय आहे माझा, ई रेस टू एक्सचा स्क्वेअर. म्हणजे सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स. फक्त एक्स काय होता माझा, हा होता. ओके, म्हणजे माझा सेकंड डेरिव्हेटिव्ह पण सॉल्व्ह करून झालेला आहे. ओके, इथून डी बाय डी एक्स निघून गेला. हा डी बाय डी एक्स निघाला म्हणजे पहिला निघाला, हा डी बाय डी एक्स निघाला म्हणजे दुसरा निघाला. पण एक्स म्हणजे नुसता एक्स आहे का, नाही. म्हणजे स्टँडर्ड फंक्शन आहे का, तो नाही. म्हणजे मला परत त्याचा डेरिव्हेटिव्ह काय करावा लागणार आहे, मल्टिप्लाय करावा लागणार आहे. बघा मग कशाने मल्टिप्लाय करा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. पण एक्स काय आहे माझा, ई रेस टू एक्सचा स्क्वेअर. क्लिअर झालं. आता बघा मग आता मला कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, डायरेक्ट याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. याचा डेरिव्हेटिव्ह निघून गेला म्हणजे ही टर्म मला ॲज इट इज काय करायची आहे, कॅरी करायची. ती व्यवस्थित कॅरी करायची. काय येईल मग, 1/सेक इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू टॅन ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू काय कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, ई रेस टू एक्स स्क्वेअर. पण आपल्याकडे फॉर्म्युला कसला आहे, स्टँडर्ड फंक्शन कसं, ई रेस टू एक्स. म्हणजे मला एक्स कशाला मानायचं आहे, आता एक्स स्क्वेअर हा माझा काय झाला, एक्स झाला. एक्स स्क्वेअर काय झाला, एक्स. नुसता एक्स राहिला असता तर इथं एक्झाम्पल आपलं संपलं असतं. पण एक्स एका नुसता नाही, काय आहे, एक्स स्क्वेअर. मग मला मी जर एक्स स्क्वेअरला एक्स मानला तर माझं फंक्शन काय होतं, ई रेस टू एक्स. आणि ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, ई रेस टू एक्स ॲज इट इज. म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, ई रेस टू एक्स ॲज इट इज म्हणजे एक्स स्क्वेअर ॲज इट इज. क्लिअर झाला. म्हणजे माझा आता हा तिसरं फंक्शन पण करून झालेलं आहे. पण नुसता एक्स राहिला असता तर एक्झाम्पल संपलं असतं. नुसता एक्स आहे का, नाही. काय आहे, एक्स स्क्वेअर. मग परत एक्सचा डेरिव्हेटिव्ह मला मल्टिप्लाय करावा लागणार आहे. म्हणजे काय करेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. क्लिअर झालं. आता मग माझा बघा पहिला डी बाय डी एक्स निघाला, दुसरा डी बाय डी एक्स निघाला, तिसरा डी बाय डी एक्स निघाला. म्हणजे पहिलं दुसरं तिसरं फंक्शन माझं सॉल्व्ह झालेलं आहे. आता मला कोणतं फंक्शन सॉल्व्ह करायचं आहे, चौथं फंक्शन सॉल्व्ह करायचं आहे.
म्हणजे तोपर्यंत मला हे सगळं काय करावं लागणार आहे, ॲज इट इज कॅरी करावं लागणार आहे. करा मग काय आलं, 1/sec into e raised to x square into sec into e raised to x square into tan into e raised to x square into e raised to x square into derivative of x square. x square म्हणजे x raised to n, n पुढे घ्या म्हणजे 2 पुढे घ्या, काय येईल 2 into x raised to n minus 1, 2 minus 1 काय असतो 1च, म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय येतो आपला 2x. क्लियर. आता dx सगळे निघून गेले, पहिला डेरिव्हेटिव्ह, दुसरा डेरिव्हेटिव्ह, तिसरा डेरिव्हेटिव्ह, चौथा डेरिव्हेटिव्ह. क्लियर झाला. बघा तुम्हाला स्पष्ट दिसतंय, म्हणजे आपले सगळे निघून गेलेले. ओके, बघा नीट लक्ष द्या. हा पहिला डेरिव्हेटिव्ह आपण सॉल्व केला, हा दुसरा डेरिव्हेटिव्ह सॉल्व केला, हा तिसरा डेरिव्हेटिव्ह सॉल्व केला, हा चौथा डेरिव्हेटिव्ह सॉल्व केला. जेव्हा तुम्ही सॉल्व करता तेव्हा हे नीट चेक करायचं, याचा डेरिव्हेटिव्ह मी काढला का, याचा काढला का, याचा काढला का, याचा काढला का. दिलेले फंक्शन्स किती आहेत, आपण चौथ्याचा पण डेरिव्हेटिव्ह आपला काढून झालेला आहे. आणि इथं कुठेही मला dx दिसत नाहीये. 4 फंक्शन होते, त्यांची चारचे फॉर्म्युले मी वापरले, शेवटी dx दिसत नाहीये, म्हणजे माझा डेरिव्हेटिव्ह आता कम्प्लीट झालेला आहे. क्लिअर झालं. म्हणजे मग आपल्याला काय मिळणार आहे बघा, थोडंसं सिम्प्लिफाय करूया आपण. dy/dx इज इक्वल टू sec e raised to x square, हे वरती आहे हे खाली आहे, sec e raised to x square, sec e raised to x square गेट कॅन्सल. कॅन्सल होत असेल मल्टिप्लिकेशन आपण कॅन्सल करू शकतो, म्हणजे हे दोघं काय झाले कॅन्सल झाले. आपल्याकडे काय उरलं, हा 2x मी कुठे घेते, पुढे घेते 2x इंटू काय मिळालं मला tan into e raised to x square into e raised to x square, आणि हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह. ओके, बघा किती इझी आहे. सांगते ना, मॅथ्स इज सो सिम्पल सो इझी. पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, डेरिव्हेटिव्ह जेवढा अवघड वाटतो तेवढा अवघड अजिबात नाही आहे. त्याचा फक्त काय केलेला, बोबाटा केलेला. उलट डेरिव्हेटिव्हमध्ये थोडा लेंदी नक्कीच आहे, थोडासा काय म्हणतो ना आपण, प्रत्येक एक्झाम्पल थोडंसं लेंदी आहे. पण मला सांगा, लेंदी असला तरी कॅरी फॉरवर्ड जास्त आहे, त्याला लेंदी नाही म्हणता येणार. सोडवायची गोष्ट इथून ही सोडवली की फक्त हे सोडवायचं आहे. सोडवणं कसं आहे आपलं, तितकंच आहे. हे जे ते आपल्याला फक्त कॅरी करावं लागतं. त्याचं व्यवस्थित कॅरी करावं लागलं किंवा तुम्हाला करता आलं तर डेरिव्हेटिव्ह अजिबात अवघड नाही. म्हणून मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही डेरिव्हेटिव्हचं नीट समजून घेतला तर सगळे चॅप्टर तुम्ही ऑप्शनला टाकाल, पण डेरिव्हेटिव्ह आता कंपल्सरी सॉल्व करणार आहे, कारण इतका सोपा डेरिव्हेटिव्ह आहे. आज कंपोसाईटचे आपण 2च एक्झाम्पल्स पाहिलेले. ते एक पहिलं छोटं एक्झाम्पल घेतलं, नंतर 4 एक्झाम्पल्स घेतले. असे 4 फंक्शनच्या ऐवजी तुमचे 10 जरी फंक्शन एकमेकांमध्ये आलं तरी आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व केलं. पण कितीही लेंदी एक्झाम्पल उद्या मला नाही वाटत ते चुकू शकतं म्हणून. ओके, तर बघा याच्यावर टेक्स्टबुकवर एक मोठी एक्सरसाइज आहे, ती तुम्ही या एक्झाम्पलवरून ट्राय करू शकता. प्रोसेस एकच आहे कंपोसाईट फंक्शनची, त्याच्यामध्ये किती फंक्शन्स आले त्याचे फॉर्म्युलेचे पाठ असतील तर व्हेरी गुड, नसतील साईडला लिहून घ्या आणि एक एक डेरिव्हेटिव्ह स्टेप बाय स्टेप सॉल्व करा. सगळे एक्झाम्पल तुम्ही आता अटेम्प्ट करू शकाल. जर मला शक्य झालं तर काही व्हिडिओच्या नंतर किंवा काही दिवसांमध्ये मी एक्सरसाइज पण पूर्ण तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात सॉल्व करून देणार आहे. तर मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना आता नक्कीच समजलं असेल कंपोसाईट फंक्शन काय असतं ते. आणि जर समजलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक्स करा आणि तुमच्या कमेंट्स पण करा. ओके.